नमस्कार, मी प्रतीक. मला काही काही वेळेस एक प्रश्न पडतो. हा अनेक वर्षापासून पडत आलेला प्रश्न आहे माझ्यापुढचा, की आपल्या देशात खरंच लोकशाही आहे का? म्हणजे ती आहे अर्थातच. आपण एक लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य आहोत आणि त्या बाबतीत कुठलाही काय म्हणूया तो एक दुमत असणार नाही कोणाचं, की लोकशाही आहे. प्रश्न असा आहे, की ही लोकशाही ज्या लोकांसाठी आहे त्यांना ते माहीत आहे का? आणि दुसरं म्हणजे जर त्यांना ते माहीत आहे की या देशात लोकशाही आहे, तर त्या लोकशाहीचा अर्थ काय होतो? लोकशाही असणे किंवा लोकशाही म्हणजे नेमकं काय असतं? लोकशाहीत काय असतं? या गोष्टी त्यांना माहीत आहे की नाही याचा मला बऱ्याचदा विचार पडतो. आता अलीकडची जर गोष्ट घ्या, म्हणजे जी आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर आपल्या देशातल्या अनेक ठिकाणी लागू होतं. तुम्हाला कल्पना असेल की स्वातंत्र्याच्या आधी या देशात जवळपास 600 संस्थानं होते. म्हणजे ठिकठिकाणचे राजे होते आणि इंग्रजांनी बरीचशी जरी खालसा केली होती ती संस्थानं, तरी काही टिकून होते. त्यांना संस्थानं तनखा वगैरे मिळायचा इंग्रजांकडून. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ ते लागू होतं तनखा मिळणं. पण मग इंदिरा गांधींनी एक साधारणतः 75-74च्या सुमारास काहीतरी किंवा त्याच्या आधी वगैरे असतं, हे तनखा देणं बंद केलं. अर्थात 47 साली ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण घटनेचा स्वीकार केला, लोकशाही राज्य एक राष्ट्र बनलं आपलं देश, आपला भारत, त्या क्षणाला इथले जे कोणी राजे असतील, महाराज असतील, सुलतान, नवाब, हे सर्व तेव्हाच बरखास्त झालं होतं. पण असं आहे की एखादी गोष्ट जरी बरखास्त झाली तरी त्याच्या आठवणी कायम राहतात आणि भारतासारख्या व्यक्तिपूजन करणाऱ्या देशामध्ये, की जिथे माणसाला जरा जास्तच महत्त्व दिलं जातं, अक्षरशः त्याचा देव केला जातो त्याच्या जिवंतपणे आणि काही वेळेस त्याच्या मेल्यानंतरही, तिथं तर ही गोष्ट नेहमी लागू होते की भारताची जी मानसिकता आहे ती अजून बदललेली नाही. आम्ही अजूनही त्या राजांनाच मानतो, त्या नवाबांनाच जी हुजुरी करतो किंवा जे कोणी असतील ते त्या काळाचे लोक वगैरे. पण हे कितपत योग्य आहे, हा माझ्या पुढचा प्रश्न होता. अजूनही तो आहे. आता आपल्या महाराष्ट्रात 2 गाद्या आहेत, सातारा आणि कोल्हापूरच्या. आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांचे जे वंशज होते त्याच्या 2 शाखा, सातारा आणि कोल्हापूरच्या. आणि स्वातंत्र्यापर्यंत ठीक आहे की तोवर अर्थातच त्यांचं राजघराणं होतं, त्यांचे जे काही राज्य होतं, त्यांचे नियम वगैरे ते चालू असायचे, ते सुरू होतं. पण स्वातंत्र्यानंतर अर्थातच हे राज्य बरखास्त झाले, सारी सत्ता ही भारत सरकारच्या अधीन आली. मग अजूनही त्यांना राजा काय म्हटलं जातं? म्हणजे तिकडच्या भागामध्ये तर श्रीमंत, सरकार, पेशवे आपल्याकडच्या भागात पुण्यामध्ये दिसून येतात. कोल्हापूर आणि सांगली, सातारा किंवा नगर म्हणजे भागात जास्त करून श्रीमंत, सरकार, धनी, धाकलं धनी, थोरलं धनी, हे असले शब्द तर अजूनही वापरत आहे. आणि खास करून सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये अजूनही राजे, नावासमोर राजे लावतात, छत्रपती लावतात. म्हणजे त्यांना आडनाव आहे भोसले, हे आडनाव आहे त्यांचं, तरी देखील प्रत्येकाच्या नावापुढे राजे. मग ते मुलगा असो, मुलगी असो, इव्हन जेव्हा मुलांची लग्न होतात आणि सुना येतात त्यांच्या नावापुढे राजा आणि छत्रपती लागतात. हे कितपत योग्य आहे? आता छत्रपती ही काही पदवी नाही, ते काही आडनाव नाही आहे. आणि छत्रपती होण्यासाठी शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला स्वतः, त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या शेकडो हजारो सैनिकांनी, मावळ्यांनी, हा आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्या संघर्ष केल्यानंतर एक राज्य तयार झालं, त्याच्यानंतर सिंहासन आलं, त्याच्यावर त्याचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर छत्र चामर धरण्यात आलं, त्याच्यानंतर ते छत्रपती झाले. हा प्रदीर्घ इतिहास आहे. हे काही एकदम त्यांना परंपरेने, त्यांना वारसा हक्काने मिळालेला नाही वडिलांकडून वगैरे. पण आजकालची पोरं जन्माला येतात आणि लगेच छत्रपती होतात, राजे होतात. ही मला फार दुःखद गोष्ट वाटतं आणि पटत नाही. हे लोकशाहीवादी देशामध्ये हे मान्य होऊ शकत नाही.
माझी ही गोष्ट अनेकांना बिलकुल आवडणार नाही, त्यांच्या भावना वगैरे तथाकथित भावना वगैरे दुखावतील. पण कोणीतरी हे स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे की लोकशाहीमध्ये राजांना स्थान नाही, राजेशाहीला स्थान नाही आहे, राज्य नाही आहे आणि प्रजा नाही आहे. इथे एक राष्ट्र आहे आणि त्याची नागरिक आहेत, जनता आहे. इथं कुठले सिंहासन नाही आहे, नाही आहे, त्याच्यामुळे छत्रपती पण असू शकत नाही. आणि मुळात यांना कुठल्या अधिकारानं छत्रपती म्हणायचं आपण, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. यांनी काय कळलं? यांनी कुठलं राज्य मिळवलं आहे? कुठलं शासन करतात हे प्रजेवर, त्यांचं संरक्षण करतात, त्यांच्यावर छत्र धरतात मायाचं, काळजीचं, संरक्षणाचं? तर असं काहीही नाही आहे. मग त्यांना छत्रपती का म्हणायचं? आणि ही खरं तर लोकशाहीमधली लोकशाहीचा हा अपमान आहे खरं तर, की आपण अजूनही त्यांना राजे महाराज म्हणतो. ठीक आहे, आमच्या भावना आहेत, आम्हाला माहीत आहे की ते कोणत्या घराण्याशी कोणत्या महान व्यक्तीशी संलग्न आहेत. पण हा त्या लोकांवर देखील अन्याय आहे. हा त्यांच्यावर देखील सातत्यानं दबाव टाकतो आपण सारे लोक, की त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी अपेक्षित असतात. आणि हा त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरचा देखील घाला आहे. हा दबाव आहे त्यांच्यावर, विनाकारणचं ओझं आहे, जे की नसायला पाहिजे. कारण बऱ्याचदा अनोखं होतं की त्या अशा गोष्टी करतात की ज्यावेळेस वाटतं की या राजघराण्याची शान ही डागाळली जात आहे. आणि हे आपण अनेकदा पाहिलं आहे. तरी देखील आपण राजघराणे आहे, राजे आहे, छत्रपती आहे म्हणून कौतुक करत राहतो. तर हे व्हायला नको. लोकशाहीमध्ये अशा गोष्टींना स्थान नाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार आहे. मग तो कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, तथाकथित पूर्वीचा राजा असो किंवा आत्ताचा सामान्य नागरिक असो, कामगार असो, रस्त्यावरचा भिकारी असो, प्रत्येकजण समान आहे. आणि ही समानता हे लोकशाहीने आपल्याला दिलेली आहे. आणि याचं भान आपण ठेवायला पाहिजे आणि त्याचं मानही आपण राखायला पाहिजे. पण आपण आपल्याच पद्धतीने लोकशाही पायदळी तोडत असतो. असं करू नका. म्हणजे मला माहीत आहे की हे बोलल्यानंतर अनेकांना राग येऊ शकतो, पण हे याच्यावर विचार करण्याची खरंच गरज आहे तुम्हाला सर्वांना, की याने लोकशाही रुजत नाही. याने उलट आपली ती गुलामीची मानसिकता दिसते, जी कधीकाळी आपण प्रजा असताना होतं, की होय मायबाप, जी हुजूर मायबाप, जोहार मायबाप, राम राम, हे मुजरे बिजरे करणं वगैरे. मग त्या स्वातंत्र्य मिळवण्याला आणि लोकशाही असण्याला कुठलाच अर्थ उरत नाही. तर मनातून नाही तरी मनातून हे काढा आधी आणि प्रत्यक्ष व्यवहारात याचं जरा भान ठेवून वागण्याचा प्रयत्न करा, की विनाकारण त्यांना मान देण्याची गरज नाही, राजे महाराज आणि छत्रपती म्हणून. आणि त्या पदाचा जो अर्थ आहे, खरा मूळ अर्थ आहे, त्याचा तो अपमान दरवेळेस होत असतो. आणि आपल्याला जर खरंच अभिमान असेल आपल्या शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर आपण याची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या छत्रपती असण्याला जो एक मान होता, एक माज होता, अहंकार होता, एक अत्यंत चांगला अर्थ होता, जे पावित्र्य होतं, जे सामर्थ्य होतं, ते या लोकांच्या करणीमुळे, जे आजकालच्या भोसले घराण्यातल्या लोकांच्या करणीमुळे डागाला जाऊ नये. आणि अशा अनेक गोष्टी नेहमीच बघत असतो, त्याला कित्येक तर माहिती नसतील आपल्याला, पण हे करण्याची खरंच गरज आहे. आणि हे कोणाच्या बाबतीत असो, कोणते नवाब असो, राजे असो, सुलतान असो, पेशवे असो किंवा ठिकठिकाणचे, मला माहीत नाही आणखीन किती लोक असतील इथं. पण आपण या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. आपण लोक आहोत. या देशामध्ये लोकशाही सर्वोच्च आहे आणि आपण लोक मालक आहोत खऱ्या अर्थाने. आपण कोणाचे गुलाम नाही आहेत, आपण कोणाची प्रजा नाही आहोत. तर लोकशाहीचा हा एक अर्थ आहे, जो माझी इच्छा आहे की तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.